नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी जी आहे समोर आलेली आहे। कर्जमाफी अखेर मंजूर झालेली आहे शेतकरी बांधवांनो। पण थांबा, शेतकऱ्यांना आता 5 कडक जे आहे नियम लावले जाणार आहेत। या 5 नियमामुळे जे आहे 91 लाख शेतकरी जे आहे ते अपात्र झालेले आहे। जर तुम्ही हे चुकी जर केली तर 2 लाख रुपये मिळणार नाहीत, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता शेतकरी बांधवांनो, 91 लाख शेतकरी जे आहे इथं अपात्र झालेले आहे। त्यामुळे जे आहे कोणते 5 कडक नियम आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेत 2 लाख शेतकऱ्यांना जे आहे 2 लाख रुपयापर्यंत जे आहे शेतकऱ्यांना जे आहे पीक कर्ज माफ केले जाते। पण सरकारने आता स्पष्ट सांगितले आहे की सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यांना जे आहे तो लाभ मिळणार आहे। आता पाहूया हे महत्त्वाचे काय 5 नियम आहे, त्यामुळे जे आहे शेतकरी जे आहे अपात्र ठरू लागले। हेच नियम आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिला नियम म्हणजे फक्त पीक कर्ज माफ होणार, ट्रॅक्टर, विहीर किंवा इतर कामासाठी घेतलेलं कर्ज हे माफ होणार नाही। पहिलं महत्त्वाचं कारण जे आहे पीक कर्जच फक्त इथं माफ होणार आहे शेतकरी बांधवांनो। आता दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे कट ऑफ तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जच इथं माफ होणार आहे। दुसरे जे मेन कारण आहे। तिसरे जे कारण आहे घरात सरकारी नोकरी नसावी आणि कोणी आयकर भरत नसावं। चौथं जे कारण आहे सातबारावर शेती 2 हेक्टरपर्यंत असावी। आणि जे 5वं जे कारण आहे ते आहे आधार आणि बँक KYC पूर्ण असणे आवश्यक आहे, नाहीतर पैसे जे आहे ते खात्यात येणारच नाही। आता शेतकरी बांधवांनो, जे 5 जे आहे या कारणांमध्ये जर तुम्ही बसत जर असाल तर जे आहे तुमची इथे कर्जमाफी जे होण्याची इथे दाट शक्यता आहे। जर तुमचे जर इथे पीक कर्ज जर तुम्ही जर इथे घेतलेले असेल तरच तुमचे जे आहे इथे ते कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। तुम्ही ट्रॅक्टर असो किंवा विहीर असो या कामांसाठी जे घेतलेलं जे कर्ज आहे ते माफ इथे होणार नाही आहे। आणि 30 सप्टेंबरपर्यंत तुमचं थकीत कर्ज असलेलंच कर्ज इथं माफ होणार आहे। म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत असलेलं कर्ज आहे तेच इथं तुमचं माफ होणार आहे। आणि सरकारी नोकरीला तर तुमच्या घरामध्ये कोणी असायलाच नाही पाहिजे, नाहीतर हे कर्ज आहे तुमचं माफ होणार नाही आहे। सातबाऱ्यावरही तुमची 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असली तर तुमचं कर्ज इथं माफ होणार नाही। आणि जे आहे मेन महत्त्वाचं जे तुम्हाला माहीतच आहे KYC असणे आवश्यक आहे बँक खात्याची। हे जे 5 जे आहे कडक नियम जे आहे लागू झालेले आहे। जर तुम्ही नियमित कर्ज फेडले असेल तर 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल। आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नियमितपणे जर इथे कर्ज जर इथे परतफेड जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला इथे 50,000 रुपयापर्यंतचे जे अनुदान दिले जाणार आहे, शासन अनुदान जे आहे दिले जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जे आहे बँकेत जाऊन जे आहे तुमचे पासबुक अपडेट करा आणि आधार लिंक आहे का नाही तेही तपासून घ्या। कर्जमाफीची संधी जी आहे ती हातातून जाऊ शकते तुमच्या, त्यामुळे लवकरात लवकर जे आहे तुमचे पासबुक आणि बँक खाते जे आहे ते लवकरात लवकर तुमचे जे आहे तपासून घ्या। काय अपडेट करायचे ते लवकरात लवकर तुमचे अपडेट करून घ्या, तरच जे आहे तुम्हाला जो हे तुमचे कोणत्याही बँकेचं जे आहे कर्ज माफ होऊ शकतं। आता तुमचे कर्ज जे आहे कोणत्या बँकेत आहे, जिल्हा बँक की नॅशनल बँक, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही माहिती जी आहे इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या अशाच नवीन अपडेटसाठी आपला व्हिडिओ पुन्हा एकदा लाईक करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।